सिमिलर टू सेन्सरी इव्होक्ड, मोटर इव्होक्ड. मोटर इव्होक्ड म्हणजे मोटर कॉर्टेक्समध्ये दिल्यानंतर आपल्याला मसल बेलीमध्ये बघावं लागतील. तर आयदर मोटर कॉर्टेक्समध्ये स्टिम्युलेट करा, स्पायनल कॉर्डला करा, किंवा पेरिफेरल नर्वला करा, क्रेनियल नर्वला करा, नर्व रूटला करा, किंवा स्पायनल कॉर्डला करा. इथे स्टिम्युलस दिल्यानंतर तुम्हाला मसल बेलीमध्ये तो कंडक्ट झाला पाहिजे, तिथे मायोग्राफिक चेंजेस व्हायला हवेत. तर थिनार मसल किंवा पायाच्या हॅलोसिस म्हणजे हाताच्याच झालं ना, हाताच्या मसलला चेक करणार. तर वोलाटाईल ॲनेस्थेटिस्टने अफेक्ट पडतो, टिवाने एवढा नाही पडत, तर टिवा वापरावा लागेल. आणि मसल पॅरालाइज असेल तर ते कसं कळणार, म्हणून न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर पण नाही देऊ शकत. आणि बाईट ब्लॉक द्यावा लागेल टेम्पररी, कारण की स्टिम्युलस दिल्यानंतर ॲक्शन होईल जिथे दिला आहे तिथे, पण एरियाज आर क्लोज बाय. तर कुठे इंडिकेटेड आहे, जिथेही सर्जरीज आहे ज्यांची, मग सर्वायकल स्पाईन असेल, इंट्राक्रॅनियल असेल, स्पायनल असेल, मोटर पाथवेची इंटिग्रिटी दाखवतं जे अँटेरियर सेगमेंटमधून पास होतात. तर वेकअप टेस्टची मग गरज नाही राहत. याच्यात लेटन्सी इज अनरिलायबल. आपण याच्यात लेटन्सीचा क्रायटेरिया घेतलेला आहे, परंतु याच्यात तर एकदमच अनरिलायबल आहे. फक्त ॲम्प्लिट्यूडचा क्रायटेरिया इम्पॉर्टंट आहे. 50% ॲम्प्लिट्यूड कमी झाली पाहिजे, तेव्हा इस्केमिया किंवा फंक्शनल काहीतरी डॅमेज आहे, जसं इथे पण आहे. तर 50%चा क्रायटेरिया इथे पण ठेवला आहे, फक्त इथे लेटन्सीचा क्रायटेरिया नाही लावला आहे. दिस इज मोटर इव्होक्ड.